कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा ठाणे पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा। दोन्ही पक्षांचे नेते या मोर्चात सहभागी। दिव्यांग शिवसैनिकांचाही ठाण्यातील मोर्चात सहभाग। पालघरमध्ये उद्या आदिवासी समाजाचा मोर्चा। बंजारा आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध। आमदार विलास तरे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन। एमआयडीसीसाठी जमीन संपादित करण्यास चिंचोलीतील शेतकऱ्यांचा विरोध। जामनेर जळगाव शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। शेतजमीन देणार नसल्याचा शेतकऱ्यांचा इशारा। पालघरच्या वाडा तालुक्यातील गोरेफाटा रस्त्यावर ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन। खदानीच्या ओव्हरलोड गाड्या आणि रस्त्यांच्या दुरावस्थेवरून ग्रामस्थ आक्रमक। आदिवासी महिलेवरील अत्याचार प्रकरण। अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील घारगावात सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा। नाशिकमध्ये आदिवासी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा। धनगर आणि बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देऊ नये, मोर्चेकरांची मागणी। सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरात इंडिया आघाडीचा मोर्चा। इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाची पत्रकार परिषद। पत्रकार परिषदेत श्वानाच्या कटआउटला हाकेंचा फोटो लावत नोंदवला निषेध। लक्ष्मण हाकेंना आवर घाला, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची गैरसोय। पिण्याच्या पाण्यासाठी तरुणांचं रुग्णालय परिसरात आंदोलन। रुग्णालय व्यवस्थापनाची आंदोलकांसोबत चर्चा। नाशिकच्या रामकुंडवरील वस्त्रांतरगृह जमीनदोस्त। 2 दिवसांपासून वस्त्रांतरगृह पाडण्याचं काम सुरू होतं। वस्त्रांतरगृह पाडण्यास पुरोहित संघाचा होता विरोध। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका। वाघडू शिवारात फळ उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान। शेतात पाणी साचल्यानं पपईच्या बागांना याचा फटका। नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान। मात्र शासनाकडून नुकसानीचे पंचनामे नाही। आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची शेतकऱ्यांची भूमिका। अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर या 5 महिन्यात 22 जणांचा मृत्यू झाला, तर 5697 घरांची पडझड झाली। जिल्हा प्रशासनाची आकडेवारी सध्या समोर, तर पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक घरांचं नुकसान झाल्याची माहिती। भोसेखुर्द धरणाचे बॅकवॉटर वाढल्याने आता भंडाऱ्याच्या निमगावात बिकट परिस्थिती। शेतात पाणी शिरले, ग्रामस्थांपुढे धोक्याची स्थिती। अतिवृष्टीमुळे परभणीतील खरीपातील सोयाबीन पिकांच्या उत्पन्नात मोठी घट। अर्ध्यापेक्षा अधिक सोयाबीन हातातून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। दिवाळीच्या तोंडावर केळी उत्पादकांना मोठा फटका। रावेर बाजारपेठेत केळींच्या मागणीत वाढ, मात्र भावात घसरण झाल्याने केळी उत्पादक चिंतेत। 3000 रुपयांवरून थेट 300 ते 400 रुपये प्रतिटन भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल। बाजारपेठेत मुंबईच्या लालबागचा राजा मंडळाकडून धाराशिवमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात। 1800 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप। अमरावतीत पूरग्रस्तांना मदत घेऊन जाणाऱ्या ट्रकला फडणवीसांनी हिरवा झेंडा दाखवला। मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी किटचं वाटप केलं जाणार। माजी मंत्री प्रवीण पोटे यांचा हा स्तुत्य उपक्रम। अतिवृष्टीत वाहून गेलेल्या जनावरांचा पुरावा नसेल तरीही नुकसान भरपाई मिळणार। धाराशिवमध्ये वाहून गेलेल्या जनावरांसाठी प्रशासकीय मदत। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। नाशिकच्या मालेगावात पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीत इच्छुकांचा हिरमोड। दाभाडी सौंदाणेसह 8 गण महिलांसाठी आरक्षित। नांदेड जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर। अनुसूचित जातीसाठी 13 तर अनुसूचित जमातीसाठी 6। नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 17 जागा आरक्षित। पालघर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गणनिहाय आरक्षण जाहीर। अनुसूचित जमातीसाठी 11 तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 9 जागा आरक्षित। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठी सोडत प्रक्रिया। मागास प्रवर्गासाठी 18 तर महिलांसाठी 19 जागा आरक्षित। धुळे जिल्हा परिषदेच्या 56 जागांसाठी आरक्षण सोडत अध्यक्ष पदासाठी महिला ओबीसी आरक्षण निघाल्याने आरक्षण सोडतीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी।
पुण्यातील भोर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर. सभापती पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून 8 गणांपैकी 3 गण सर्वसाधारण. जळगाव जिल्हा परिषदेच्या 68 गटांसाठीची आरक्षण सोडत 13 जागा अनुसूचित जमातीसाठी, 18 ठिकाणी ओबीसी तर उर्वरित 31 ठिकाणी सर्वसाधारण आरक्षण राखीव. कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पैलवान सतीश इंगवले यांची बिनविरोध निवड. निवडीनंतर खासदार नितीन पाटील, अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्याकडून सत्कार. जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीच्या दरात मोठी वाढ. सोने 1100 रुपये तर चांदी 1000 रुपयांनी महागली. सोने प्रतितोळा 1,24,400 रुपयांवर. अकोल्यात उमरी गुर्दी रोडवर वाहतूक कोंडी. रस्ते खोदकामामुळे अँब्युलन्स अडकली. महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील 50 गावांना जोडणाऱ्या खांडबारा ते डोगे गावातील रस्त्याची अक्षरशः दुरावस्था. वारंवार तक्रार करूनही दुरुस्ती न झाल्याने नागरिक संतप्त. तात्काळ रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील घोगळपाडा जिल्हा परिषदेच्या शाळेतील 151 विद्यार्थ्यांसाठी अवघे 3 शिक्षक. विद्यार्थ्यांसाठी शिक्षक वाढवून देण्याची जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी. बीडच्या शिरसाळामध्ये बसस्थानकासाठी जागा निश्चित, परंतु बसस्थानक उभारणीचा प्रश्न रखडलेला असल्याने नागरिकांची गैरसोय. तात्काळ बसस्थानकाची उभारणी करण्याची ग्रामस्थांची मागणी. जगातील सर्वात आवडते ज्वेलर्स ज्वेलुकासने त्यांच्या नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून लेडी सुपरस्टार समंता रुथ प्रभू यांची निवड केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ज्वेलुकास ज्वेलरीच्या कालातील डिझाईन आणि कारागिरीच्या प्रेरणादायी वारशाचं प्रतिनिधित्व करेल. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून